चला आज गणपती बाप्पा येऊन 3 दिवस झाले आणि त्यानंतर आता फ्रेंड्स मी तुमच्यासोबत ना एक मोदकचा व्हिडिओ शेअर करणार आहे, मोदकची रेसिपी। आणि मस्त मोदक लागतो तो, तुम्ही सुद्धा ट्राय करा। तर फ्रेंड्स त्याआधी मी तुम्हाला ना यांनी राशन काय आणलं ते दाखवते। फ्रेंड्स आता इकडे यांनी ना राशन आणलं होतं, नमक, तर फ्रेंड्स यांनी ना आता हे एवढं राशन आणलं, यातलं मी मला जेवढं लागेल तेवढं काढून घेतलेलं आहे। राशन आणून 2-4 दिवस झाले, पण मी व्हिडिओ काही शेअरच केला नव्हता। त्यानंतर इथं तांदळाच्या यांनी 10 पिशव्या आणल्या 1-1 किलोच्या, आणि हे सगळे खडे मसाले वगैरे। तर आता हे मला महिनाभराचं राशन आहे आणि खडे मसाले वगैरे हे काय मला म्हणजे जास्त दिवस जातात, एकदा आणले की 4-5 महिने बघावे लागत नाही। तर आता बघा सगळं भरून ठेवते, कारण थोडं थोडं शिल्लक आहे ते डब्यामध्ये तिकडं आहे आणि हे मग पॉकेटच आहेत, त्यामुळे मग ह्या कार्टूनमध्येच मग हे मी सगळं ठेवलेलं आहे, जेव्हा लागेल तेव्हा मी काढून घेते। आता फ्रेंड्स इथं मी सुजी आणलेली आहे, कारण मला मोदक बनवायचे। तर आता इथे मी हे बघा दूध उतू गेलंच, तर आता मी ते एवढं हे 2 वाटी दूध साईडला काढले, त्याला छान आटवायचं आहे। ह्या सुजीचे मला आज मोदक बनवायचे, तर आता सुजी मी ना 2 वाटी सुजी घेते, सुजी टाकते यामध्ये। तर फ्रेंड्स आज आपण सुजी आणि ओला नारळ यापासून मोदक बनवणार आहे। तर त्यासाठी इथं पॅनमध्ये मी आधी तूप टाकून घेतलं, त्यानंतर फ्रेंड्स आपण आता तूप छान गरम झाल्यानंतर मग सुजी टाकून घेऊया। तर आता मला गणपती बाप्पासाठी 21 किंवा 11 एवढे मोदक बनवायचे आहेत घरच्या बाप्पासाठी। तर त्यासाठी आता मी 2 वाटी रव्यापासून बघते मोदक किती होतात, कारण मी हे मोदक पहिल्यांदाच बनवते आणि जो मोदकचा साचा आहे ना तो सुद्धा मी आत्ताच मागवला आहे ऑनलाईन, त्यामुळे मला माहिती नाहीत की त्याच्यामध्ये किती पीठ बसणार आहे, कसं होणार आहे, त्यामुळे बघते मी आता किती होतात 2 वाटी रव्यापासून। तर आता इथं मी सुजी भाजत टाकली, त्यामध्ये ओला नारळ आता 1 वाटी टाकला। आता ओला नारळ आपण टाकल्यानंतर ना एकदम बारीक गॅस करायचा आणि ओला नारळ आणि सुजी एकदम अशी म्हणजे लालसर भाजून घ्यायची। भाजल्यानंतर ना फ्रेंड्स याचा वास मस्त येतो, त्यामुळे आपल्याला समजते की हे भाजले। एकदम फास्ट गॅसवर भाजायची नाही, नाहीतर मग ना करपलेला वास येणार मोदकला। तर आता बघा मी इथं एकदम बारीक याच्यावरती ना छान भाजून घेते। तूप तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर टाकू शकताय, पण हे 2 वाटीला ना 2-3 चमचे तूप बरोबर आहे। तर आता बघा मी असं एकदम फास्ट अजिबात खाली न लागता अशा प्रकारे मी आता भाजत घातलेलं आहे। तर एक साईडला मी ना दूधसुद्धा आटवायला ठेवलं होतं। 2 वाटी दुधामध्ये ना 1 वाटी साखर टाकली, त्यानंतर आपण थोडंसं त्यांना याच्यावरती दुधामध्ये सुंठ किसून टाकूया। हे बघा सुंठ घेतलेलं आहे आणि थोडंसं किसून टाकायचा, टेस्ट छान येते। त्यानंतर आता इथे दूध आटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी हे भाजलेला रवा आणि खोबरं आहे ना त्याच्यामध्ये हे दूध टाकून घेते। तर बघा अशा प्रकारे दूध टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला ना याच्यामध्ये कलर टाकायचा आहे। तुम्हाला कलर हिरवा, ऑरेंज कोणता आवडत असेल तो टाका, मला ऑरेंज आवडतो म्हणून मी आता याच्यामध्ये ऑरेंज टाकला आहे। सुरुवातीला मी थोडासा टाकून बघितला, त्यानंतर मला थोडंसं कमी वाटले म्हणून मी परत थोडासा आणि टाकला। तर बघा आता कलर मस्त येईल, हां आता मस्त कलर येणार, ऑरेंज एकदम डार्क ऑरेंज कलर। आता त्याच्यानंतर ना हे सगळं आपण आटवून घ्यायचं। आता मी ना हे सगळं एका ताटामध्ये काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं।
फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे मी 15 मिनिटांनंतर फ्रीझरमधून बाहेर काढलं. तर आता एकदम थंड झालेलं आहे पीठ. आपण यापासून आता मोदक बनवूया. तर बघा, हा मी एक नवीन साचा मागवला, आत्ताच ऑनलाईन मागवला आहे, 2-3 दिवस झाले. आणि बघा, आता आपण याच्यामध्ये सुरुवातीला मी म्हणजे ट्राय करून बघते कसा होतो आहे मोदक, कारण आम्ही कधी वापरला नाही ना हा साचा, हातानेच आम्ही मोदक करत होतो. तर आता बघा, अशा प्रकारे ह्याला पॅक करायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये असं आपण आता हे मिश्रण भरून घ्यायचं. फ्रेंड्स, मी इथे सगळे मोदक करून घेतलेले आहेत. 18-19 मोदक झाले. एक म्हणजे छोटाच झाला होता 19वा, म्हणजे हे 18 मोदक झाले टोटल. तर आता बघा, अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता तुम्ही याचा आकार वगैरे बघू शकताय. मस्त असा कलरसुद्धा आला आहे आणि आकारसुद्धा खूप छान झाला आहे. मला तरी हे मोदक खूप आवडले बाबा. बघा ना, मस्त दिसत आहेत ना, एकसारखे, अजिबात म्हणजे वेडावाकडा नाही. अशा प्रकारे आपण वेगवेगळे मोदकच्या रेसिपी करू शकतो या साच्यापासून आता. तर फ्रेंड्स, तुम्हाला मोदक आवडले का? आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हीसुद्धा हे मोदक ट्राय करा. तर आता तुम्हाला 21 मोदक पाहिजे असतील तर 3 वाटी रवा घ्या. थोडंसं मेजरमेंट वाढवा त्याच्यामध्ये. हे 2 वाटी रव्यापासून केलेलं आहे. तर फ्रेंड्स, आता मोदक तर तयार झाले. आता मी तयार होते. तर आता बघा, इथे ना माझ्याकडे मेकअपचं साहित्य काय आहे ते मी तुम्हाला सुरुवातीला दाखवते. तर इथे माझ्याकडे फेस वॉश आहे, हिमालयाचं मॉइश्चरायझर आहे, सन क्रीम आहे, त्याच्यानंतर प्रायमर, लिपस्टिक नाही ती लिप बामच आहे, टिकली आणि मग हे फाउंडेशन विथ कॉम्पॅक्ट आहे ते. तर आता त्यानंतर मी चेहरा सुरुवातीला फेस वॉश करून घेतला आणि मग त्याच्यानंतर आता आपण याच्यावरती मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. फ्रेंड्स, आता काही सनक्रीमचा उपयोग नाही, कारण ऊनच नाही, रात्र झालेली आहे. त्यामुळे आता आपण प्रायमर लावू डायरेक्ट. तर आता माझ्याकडे हे प्रायमर आहे. तर आता हे प्रायमर मी लावून घेते. आता फ्रेंड्स, प्रायमर लावून झालं आणि ते सुकलंसुद्धा. त्यानंतर आपण आता कॉम्पॅक्ट आणि फाउंडेशन ही मिक्स एक क्रीम आहे ती लावून घेते. म्हणजे आता ही क्रीम लावल्यानंतर याच्यावरती आपल्याला पावडर वगैरे लावण्याची काहीच गरज नाही. तर बघा,
आता ही क्रीम लावल्यानंतर खूप वेगळा लुक येतो। तर आता मी थोडीशीच घेतलेली आहे। आता इकडे आपल्याला सगळीकडे अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही हाताने किंवा एक नवीन हे मिळतो स्पंज, त्याने सुद्धा तुम्ही ते अप्लाय करू शकताय। फ्रेंड्स, झालेला इथे एकदम साधा सिंपल मेकअप। फक्त केस सरळ करायचे, कानातलं घालायचं, टिकली लावायची। आता मी इथं लावून घेते लिप बाम। मी लिपस्टिक कधी वापरत नाही, लिप बामच वापरते। तर आता आपण लिप बाम लावून घेऊ आणि त्यानंतर मग मी टिकली कानातलं वगैरे करून घेते सगळं। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे फायनल लुक माझा हा आहे, बघू शकता। ती इथे झालेली आहे आणि हे प्रसाद वाटतायत। फ्रेंड्स, मंदिरातली आरती करून आता आम्ही घरी आलोय। फ्रेंड्स, आजचा ब्लॉग इथंच थांबवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।